आपण प्रार्थना करूया. परमेश्वरीला दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकानं सहाय्य ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण एका मूर्ती विषयावर अनुभव घेणार आहे की या जगात मूर्ती श्रेष्ठ आहे का देवाचं वचन, शिक्षण आणि आज्ञा हे महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना जी गोष्टी देवापासून दूर करते त्या गोष्टीविषयी जास्त प्रमाणात आपल्याला स्वतःला सार्वकालिकसाठी शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक शिक्षण जेवणाचं आहे, खाण्याचं आहे, बसण्याचं आहे, उठण्याचं आहे, काम करण्याचं आहे, अनेक शिक्षण आहे. आणि हे शिक्षण आपल्या हर एक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. आता जर हे शिक्षण तुम्ही घेतलं तर तुम्हाला परमेश्वराने दिल्यानुसार एक जीवनाचा अनुभव तुम्हाला मिळेल. कारण जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा फक्त एक आदामच होता, त्याची पासळी काढली तेव्हा एक स्त्री, आणि या जगामध्ये एक पुरुषाचं आणि या स्त्रीचं या जगात एक सुंदर नातं जोडलं. आणि त्या नात्याद्वारे हे जग पूर्ण पवित्र कार्यास्त निघालं. परंतु ते पवित्र कार्यास्त निघालं, परंतु कोणालाही चांगल्या गोष्टी पटत नाही. तर त्याच्यामध्ये होता मुसीबत, वासपरत आहे आणि अनेक लोकांना तो देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकटीकरण 12 प्रकटीकरणामध्ये 12 वर्ष दिले. सैतान आपला, त्याचं नाव आहे सैतान, लुसिफरचं नाव आहे सैतान. त्याचा काळात या पृथ्वीचा अंतामध्ये खतम होणार. त्यामुळे तो देवाच्या लोकांच्या मागे लागलेला आहे. कारण जो सुरुवातीला आदाम एव्हापासून जी सुरुवात केली त्याच्या क्षणात यो प्रश्न आला. तर पहिला आपण वचनानं सुरुवात करूया. मोशेला परमेश्वराने दिलेले आज्ञा, बरोबर. उत्पत्ती 3 अध्यायात दिलेली आज्ञा. पहिला मनुष्य बनवला, त्याचं नाव होतं आदाम. त्यानंतर ह्या आजच्या काळापर्यंत तुम्हाला ना मला आज्ञाच दिली. पण जेव्हा तुम्ही या वचनाचं पालन करत नाही, नियमाचं पालन करत नसेल, तर तुमच्यावर हे प्रसंग येणार आणि तुम्हाला नुकसानामध्ये टाकणार. सैतान तुमचा घात करणार. आम्ही नाही घात करू शकतो. आम्ही फक्त तुम्हाला शिकवू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. जर तुम्ही पाळलं तर तुमचे फायदे, न पाळलं तर तुमचं नुकसान. कारण हे शास्त्र लिहून लिहून एवढे संदेश ते देवाचे सुवार्ते या पृथ्वीमध्ये आले आणि अनेक पुस्तकं लिहिली गेली. जुन्या करारामध्ये माहिती 39 आहे, नव्या करारामध्ये 27 ही पुस्तकं लिहिली. या लोकांनी चांगल्या रीतीने आपल्या लोकांचं जीवन परिवर्तन व्हावं म्हणून या पद्धतीने दिलेलं हे वचन आहे. तर त्या काळात एक सदिष्टा निर्माण केलेला होता. मोशेला परमेश्वराने 10 आज्ञा दिली. आता देवाने मला तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. आता तुमचं कर्तव्य काय आहे हे तुमचा प्रश्न. कारण मधले 12:36 आपल्या सगळ्यांची कर्म शेवटला तुम्हाला नाही ना मला पण सोडणार. म्हणून आपल्याला देवाच्या शब्दात किंवा वचनामध्ये त्याची जर ओळख केली तर तुम्हाला ते तुमचं जीवनामध्ये फायदे घेईल. तिकडे दिले बघा, ते सोडू नका म्हणजे ते तुझं रक्षण करेल, बरोबर. त्याची आवड धर म्हणजे ते तुमचा सांभाळ करेल. नीतिसूत्रामध्ये तुम्ही वचन वाचता, बरोबर. आपल्या हर एक व्यक्तीला देवाची आवड झाली पाहिजे. कोणत्या वस्तूंची नाही ना कोणत्या मोहाची. परमेश्वराच्या शिक्षणाचा जो एक अनुभव असतो, तुम्ही होते तसे मी पण होते. म्हणून
मूर्तीपासून मी दूर झालो. माझ्याकडे ते आणून ठेवलेली आहे मूर्ती, मी म्हणजे साक्षी ठेवते, त्याची आराधना पूजा नाही, तिकडे प्रार्थना करतो आणि ते दाखवतो लोकांना की मी पण तुमच्यासारखा होता. आणि ती लाकडाची 10,000 रुपयाला आणली. लोकांना काय वाटते, हा चमत्कार. तो चमत्कार नाही, तो आपल्या स्वतःच्या भविष्याचा नाश आहे. कारण तेव्हा मी त्या मूर्तीकडे ओळख होतो तेव्हा माझी जिंदगीत कधी प्रगती झाली नाही. त्या मूर्तीपासून मी दुरावलो तेव्हा माझी प्रगती झाली. पैसा यायचा पण हातात टिकायचा नाही. जगाच्या सर्व मोहाला तो पैसा खर्च व्हायचा. तेव्हा मी दिवसाला बिअर प्यायचो. आज संडे, दुपारी 2 संध्याकाळी 4. ती केवढी माऊली मला मूर्ती पावलेली होती माहिती आहे का? कारण त्याच्याद्वारे माझं जीवनात नुकसान झालं. मी मर्या माताला मानतो, मी मूर्तीला मानतो, मी माऊलीला मानतो, मी मर्या माताला मानतो, ती माझ्या आली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इव्हान 19:25-26 जो ती आई दिली व्यक्तीचा सन्मान करतो तर त्याला कधी कमी पडत. आणि ते सोडलं मी, तुला तर ते सोड, त्याची आवडतं म्हणजे तुझं रक्षण करणं. मी आज या वेदीवर आला तेच माझं रक्षण करण्यासाठी परमेश्वरी माझी घडण केली. तुमची घडण होत नसेल तर घडण होण्याचा प्रयत्न करा. बरोबर? इर्म्या 18 अध्यायामध्ये दिलेलं आहे, परमेश्वर कोणाची पण निवड करू. इर्म्याला नेलं सांगितलं त्या कुंभाराच्या मडक्याकडे आणि तो सांगते बिघडतं तर त्याला जे बनवता येते, मग मला सुद्धा ज्याला पाहिजे त्याला करता येते. तुमची निवड आणि माझी निवड अलग प्रकारची. इव्हान 15:16 परमेश्वर जेव्हा निवड होतो तेव्हा तुम्हाला देवाच्या राज्यात, त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या सहवासात, त्याच्या सानिध्यात सगळी वेळ त्याच्यामध्ये रुजवावी लागते. तेव्हा परमेश्वराचा खरा अनुभव दिसते. तर आपण सुरुवाती वचनाद्वारेच आता पुन्हा बोलूया की जतपर्यंत आपल्याला देवाची जाणीव नसेल तर जाणीव करा. हे तुम्हाला आणलेलं आहे देवाने. तेव्हा 7:44 इकडे येऊ शकत नाही. किती लोकांना आमंत्रण करा नाही. जेव्हा परमेश्वरची इच्छा आहे आणि त्या टायमात तुम्हाला आमंत्रण केलं जाते तर जेव्हा तुम्ही येता आणि तेव्हा तुम्ही देवाचा स्वीकार करता तेव्हा देव तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं राज्य देईल. सिद्धनी राज्यामध्ये पण मिळते. लोक तुम्हाला खूप सांगतील मूर्तीकडे इकडे वळा, बस तिकडे. अरे शेवटला मूर्त्या बोलणार, शेवटला 16-2 वचनामध्ये मूर्तीकडे वळणाऱ्या अंगाला खाणे फोड येणार. तर पहिला आपण निर्गममध्ये 20 अध्याय 1 ते 7 वचन घेऊया. देव हा एक शब्द बोलला. शब्द देव होता. सृष्टी जेव्हा उत्पत्ती 1:1 मध्ये दिले होते, शून्यातून आकार केला. योहान 1:1 पासून सुरुवात केली. योहान 1 अध्याय तिकडे स्पष्ट दिले शब्द देव होता. हा योहानाने साक्षी दिलेली आहे. कारण योहान येशू ख्रिस्ताविषयीच आणि येशू ख्रिस्तच या जगात शिकवायला आला. बाकी कोण अद्याप आलेलं नाही आणि कोण येणार नाही. अपेक्षा करू नका, तर आशा धरा की देव आहे आणि मनुष्य तर मनुष्य. देवाच्या लोकांनी सुवार्ता सांगण्याची संधी बरोबर होती, ती घालवली. त्यामुळे मूर्ती म्हणून बरेचसे पैसे मिळतात मूर्तीमुळे. मग त्यामुळे लोकांनी वचन देण्याचं बंद केलं आणि त्यानंतर पैसा मिळाला तर त्याच्याकडे लक्ष दिलं. मी बोलतोय तुम्हाला, प म्हणजे परमेश्वर, प म्हणजे पैसा. पैसा आज माणसाला खोटं नाटक करून हा पृथ्वीमध्ये एक डुप्लिकेट परमेश्वर आले. त्या देवाचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. बरोबर आहे? म्हणून आज लोकांची धन सर्व हे करणार. आता जे AI आलाय तो रॉबर्ट, मी अगोदर पण तुम्हाला दिलेल्या गोष्टी ना, आता ते प्रसिद्ध होत चाललेले आहे. यामुळे लोक मानसिक परिस्थितीमध्ये उतरणार आहे. इंटरनेट सगळं हळूहळू बंद होणार, सगळ्या गोष्टी बंद होणार आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येकाची मानसिक संतुलन बिघडणार आणि तुम्ही मोठ्या क्रोधाचे एक व्यक्ती बनणार. माणूस माणसाला ठेवणार नाही, अशा घटना पुढे येणार आहे.
बायबल कसं शिकवते हे जो वाचला असेल ना तर त्याला समजेल हे का घडलं, हे आता का घडणार नाही. पाऊस भरपूर आला तर हे जाईल नाही, एवढा येईल की शेवटला भूकंप त्याच्यावर तयार होतो. बिल्डिंग घरी घरं खाली यायला सुरुवात होते. कारण जो हे वाचत असेल ना तो बिंदास आहे, कारण त्याला चिंता नाही. पण पुढे लोक भीतीने मरणार आहेत, कारण देवाचं वचन एकदा सापडतं. दुष्ट आत्मे टायमाला एक वाफा सोडलं, फोनवर माहीत पडलं असं झालेलं आहे, तेवढ्यात अर्धे घाबरून निघणार. अरे इकडे सुनामी निघालेली आहे, इथे भूकंप सुरू झाला आहे, तुमच्या बाजूला निघालेला आहे, तुम्ही घाबरणार, अर्धे तडफडून मरणार, काय करू नका. कारण शेवटची मूर्तीमुळे अशा घटना होणार आहे. तर आपण या मूर्तीपूजाला पहिलं कसं बाहेर काढायचं, मूर्तीपूजाचा अर्थ कसा बाहेर काढायचा, मूर्तीपूजा आहे काय ते पहिलं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण जर अर्थ समजला नाही तर आमचं भविष्य आम्हाला समजून देणार नाही. बघा त्याने ज्याने तुला मिसर देशात, आता मिसर देशामध्ये मूर्ती पूजा होती, आरोचे नियम होते आणि तिथे जो मूर्तीपूजा करतो त्याचं मन फार मोठं कठीण असते. मूर्तीपूजा माणसाची मनं कठोर असतात, ते भांडणार, नफरतात, हत्या, अन्याय करण्यास मूर्तीपूजाचे लोक हमेशा माणसाला सतावायची कामं करतात. कारण मी करत होता तर मला पटकन मारायला वाटायचं, पण पवित्र शास्त्र वाचायला लागल्यानंतर मला समजायला लागलं की कंट्रोल केलं पाहिजे. मी ओटीवरून राग आला, खुर्चीवर मारली तर खुर्ची त्या किचनमध्ये जायचं, पण मारायचं नाही. आज तर खुर्चीचं दुकान मिळतं. अरे जेवढं तुम्ही त्याग करतील तेवढं तुम्हाला हे शिकवतो मी तुम्हाला. कारण मी त्या रस्त्यातून आलाय, तुम्ही त्या रस्त्यात जाऊ नका. तुम्हाला माहिती नाही तर कशाला एंट्री करता. तुम्ही काही श्रीमंत थोडेच होणार त्याच्यात. अरे तुम्हाला स्वतःला खायची पद्धत, आता त्याला पण खायला नाही घाला तर तुम्हाला पण खायला करणार. मूर्तीपूजाच्या जिंदगीवर पैसा किती आला त्याला यश नाही. लक्षात ठेवा, किती पैसे आले त्यांना माहिती आहे याला सतावायचं, मग तो सतावायचं कामं करतो. जे गोर गरीब गरजवंत अशा व्यक्तीला तुम्ही खायला देणार, तो परमेश्वर मोठा आशीर्वाद तुम्हाला देणार. कारण मी गरीब माणसामध्ये बघतो, हे मोठ्या काही गोष्टी सांगा मला त्याच्यात पडलं नाही. तुझ्या गरजेला आहे तर मी त्याला बघणार, तुला नाही बघणार. मला तुझी गरज नाही, मला त्या शिक्षणाची गरज आहे. कारण जेवढं आपल्या स्वतःने जेवढं धावता येते बघ काम करत, दुष्ट आत्मा शिरला ना तुमच्यामध्ये, तुम्हाला वचन ऐकून देणार नाही. लक्षात ठेवा. पुढे घ्या. दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर. तो बोलते काय, प्रभू काय सांगतो, तो मी परमेश्वर. तो इकडे आहे, असे घराला न्यायला त्याला लटकवलेले नाही, घराच्या समोर वॉचमॅन नाही आहे. आणि माणूस थोडे घर असेल तर घराच्या सुरक्षेला वॉचमॅन ठेवतात, आपल्या घराच्या बाजूला मूर्त्या ठेवतात. त्या येतो, कावळा संडास करतो, जातो आणि येऊन आम्ही पुसून जातात. तरी आमची समज आम्हाला दिसत नाही, तर आपण कोण्या भाषेत कोणाला शिकवणार जाणार, बरोबर की नाही. कावळा येतो, टाकटन टाकतो, निघून जातो. काय अर्धी आपण एक स्वतः विचार करायचं, नाही तर त्याच्यामध्ये घर बनवलेलं असेल त्याच्यामध्ये पाणी शिरतात, तिथे टाकतात, ते पण साफ करायला लागते. कारण मी केलेलं आहे, मला माहिती आहे. अर्धी कारण मी माझ्या घरामध्ये मी बनवलं, त्याच्यासाठी मी घर पण बनवलेलं होतं. अर्धी आता पाणी बघायचं नाही, डायरेक्शन ठेवलं मी, लोकांना शिकवतो. त्यांना हात नाही लावायचे, मेणबत्ती लावायची नाही, काहीच लावायचं नाही. त्याच बदलीचे पैसे कोणा गरीबाला खायला द्याला, त्यांना रेशन करून द्या, मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. डायरेक्शन तेच आहे, कारण त्याच्यावर लिहिलेले आहे सगळी वचनं. कारण परमेश्वरच जगाचे पापी दूर करणारा हा देवाचा वचनं टाकलं की त्याच्यावर. हालेलुया. म्हणून तिकडे शुक्रवारी आणि प्रार्थना, कारण परमेश्वरी मला त्या दास्यगृहातून बाहेर काढलं.
तेव्हा मी सुधारण्यात आलो न तेव्हा हा जे मंदिर उभारलं. इकडे मंदिर एक आहे आणि हे शिक्षणाचं मंदिर आहे. हे मंदिर माणसासाठी नाही आहे, हे माणसाच्या घडवण्यासाठी मंदिर म्हणून. तुम्ही आता आले, पंखे संपले, देवाला पंखा नाही, तुम्ही परत गेले, संपलं. हे शिक्षणासाठी आणि हे शिक्षण तुम्ही घेतील तेव्हा तुमची प्रगती होईल. तुझा देव आहे, तुझा देव आहे. माझ्याशिवाय तुला वेगळा देव नसावा. काय सांगितले? परमेश्वराशिवाय जगात देवच नाही, ते दैवत आहे, ती मानवाची निर्मिती. मग तुम्ही जर त्याला देव बनवू शकता तर त्याला आत्मा टाकून द्या. तुम्हाला मानेन, मी पण मानेन त्याला, त्या देवाला मी पण मानेन. घराला आग लागली ते सगळं जळून पडेल, तुम्ही पडते. ज्याच्यात आत्मा घातलेला आहे तो देव आहे, तुम्ही पण देव आहे. नाही देव, ज्याला देवाचं वचन किंवा 10:35 मध्ये दिले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झालंय त्याला देव म्हटलं तरी आज्ञा भंग होत नाही. आणि देवाची जर ओळख करायची असेल तर मी तुम्हाला 2-3 वचनं देईल. कोरिन्थियस पहिल्या पत्रात 3:16-17, 6:21-20 आपल्या जीवनामध्ये ते शिकायचं. दुसरं, तुमच्या पायाला चुकून पाय लागला कोणाचा तरी अंगाला, बरोबर, तर तुम्ही त्याला काय करता? दिसते त्याचा देव आहे की नाही? आहे की नाही? हां, मग हे शिका. मग देव कुठे बघायचा? याला पाय लागल्यावर, याला पाय लागल्यावर आहे का? अरे इकडे मी पहिला बनवलेलो तो डोंगर माऊली, त्याला मी पण लोकांसारखाच होता. कोण काय सांगतो, मी पण सगळं शिकलो, तसं मी पण शिकलो. आता मी शिकलेलं आहे तर मी परत त्याचा येईल का? पेत्राच्या 2 पत्रात 2:22. मला वचन समजलेलं आहे, सत्य समजलेलं आहे, मार्ग समजलेला आहे, नियम समजलेले. तर त्याच्यावर बाजूला एक इकडे झाड होता, तर त्या झाडाची दिशाने आहे मुळ आहे, तर त्याच्यावर कोंबड्या यायच्या आणि कोंबड्या सगळ्या ते किल्ल्यातून दगड आणलेली सगळी आता माणसं आणल्या प्रार्थनेला आदरणीय. तर ती दगड आणली, त्या दगडाने ना ती मस्त बनवली. तर एक दिवस त्याच्यात निघाला साप. लोक सांगतात साप आहे, साप आहे. देव जिवंत आहे. मग याच्यात काय आहे? मी सांगितलं हे फोडा, कारण ज्या परमेश्वराने कोंबडी बनवली, कोंबडी बघा ती आपल्या पिलांना अंगाखाली ठेवते, बरोबर. मग कोंबडीचं नाव घेतलेलं, मूर्तीचं नाव घेतलेले, पूजा नाही करायची. मग आपण उलटं करतो. मग ती कोंबडी येऊन त्याच्यावर संडास करते आणि त्याला पण तुम्ही प्रणाम करतात. मग पहिले हे फोडायला सुरुवात करते, फोडलं गेलं. हालेलुया. आणि ती कोणाला तरी देऊन टाकली, घेऊन जा. का केलं? डिपोर्टेशन झाला. तुम्हाला पहिला अर्थ समजते का? पहिली आज्ञा कोणती आहे? प्रोटेक्शन हा शब्द विरुद्ध शब्द आहे. मी मूर्तीच्या विरुद्ध आहे. मी पवित्र मर्याच्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या पित्याच्या त्या पवित्र आत्म्याच्या विरुद्ध असेल तर मला, मी ह्या तुमच्या मानवी शिक्षणाच्या विरुद्ध आहे. मी देवाच्या वचनाविरुद्ध नाही. तुमचे विचार चुकीचे आहेत तर तुम्हाला देव शेवटला न्याय करेल. तेव्हा तुम्ही सावध राहायचं. माझा न्याय परमेश्वर करणार आहे, तुमचा न्याय पण परमेश्वर करणार. मग सिद्ध सक्त बनलो. माणसाला जर हात नाही तो मूर्त्या कशा बनवणार? मानवाने माणसाला बनवलं नाही तर परमेश्वराने माणसाला बनवलं. उत्पत्ती 1:17. देवाचं रूप दिलं, पण तू पण देवासारखा कार्य करणारा हो असं रूप दिलं. पण आदामाला फसवल्यानंतर ते रूप बिघडलं. एवढ्या जीवजंतूचा तो मालक होता, प्रॉफिटीचा एवढा मालक होता. आज तुम्ही सुद्धा धन पैशाचा मालिक आहे, पण शैतान तुम्हाला मोहाला पाडतो. इकडे फिरायला चल, तिकडे फिरायला चल, केवढे संपले, एवढे संपले, गेलं. मग तुमची मेहनतीची कमाईचे फायदे काय? आणि देवाने जर तुमचे हातपाय असे दिले करून ठेवले तर रुपये कुठून आणणार? मला फक्त सांगा, मूर्ती पूजा करणारे व्यक्तीला सांगा.
तुमचे पैसे उडवण्यासाठी हे सैतानाचा एक आत्मा तुमच्या ठोशे मारते. खरेदी करत दुसऱ्या पत्रात 12:7 मध्ये मी तुम्हाला वचनासहित सगळं मार्गदर्शन करतो. कारण मी नेहमी लोकांना सांगतो मी पापी आहे, पण माझा परमेश्वर पवित्र आहे. मला त्या पवित्र आत्म्याच्या शिक्षणानुसार तुम्हाला हे शिक्षण द्यायचं. तुमचे पैसे बेस्ट करू. मेणबत्ती पेटली गेली, आग खराब झाला गेली, प्रत्येक माणसाला शिकायचं. पण जो बिचारा एक खाईल तो पाठीमागे एक आशीर्वाद. काल मी असं जात असताना परवाच्या दिवशी शुक्रवारी बऱ्याच काम होता. शेवटला मी त्यावेळेवरून गाडी रिटर्न आणली मागे आणि त्याला 2 डबे जेवणाचे दिले. तो किती खुश. आता काय केलं, पाण्याची बाटली शोधतो तर पाण्याची बाटली शेवटी एक पाण्याची बाटली संपली. ते माझ्या काय लक्षात नाही. तर आता बरं हाव दे गेलो मी पुढे. मग केंद्रामध्ये पाण्याचं एक कार्टून घेऊन ठेवलेलं, ते उचललं आणि येताना काढायचं. आपल्याला पाहिजे ना खरेदी करून पिऊ शकते, पण त्याच्या खरेदीसाठी पण खिशामध्ये काय नसतं. ज्यावर तुम्ही दया करता तर देव तुमच्यावर दया करेल. फुकट जात नाही, लक्षात ठेवा सांगतो. फुकट जात नाही. गोरगरिबांना मदत केलेली कधी फुकट जात नाही. माझा मृत्यूपासून बाजूला झाल्यानंतर माझा एकच निर्णय आहे की जितकं गरीब गरजवंतांना मदतीसाठी धावता येतो. आरामासाठी नाही. मी तुम्हाला सांगतो, तुला भूक लागले, खायला पाहिजे, त्यासाठी पाहिजे खाणं दे, तुला दे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नका. आता ही कोरीव मूर्ती कशाला करू नका, बरोबर. हिरम्या 18 अध्यायामध्ये बघा, तो चाकावर आपलं मटकं घडवायला लागला, मूर्त्या घडवायला लागल्या. आज आपण मूर्त्या घडवतो ही देवाचा अपमान करावा म्हणून पुढे मानव जातीवर येणारा एवढा मोठा प्रसंग आहे की मनुष्य पृथ्वीवर राहणं फार कठीण होणार. वर आकाशातील पृथ्वीवरील पृथ्वीवरच्या जलातील कशाची प्रतिमा करू. म्हणजे कशाला पण मानू नको हा देव आहे असा आहे. आता तुम्ही देवाचे फोटो काढा किंवा देवाचे एक मूर्त्या बनवा, त्याची लांबी रुंदी नाही समजणार. टेलर असतो, तो कपडे शिवतो, तो पण माप घेतो, पण त्याच्यामध्ये कमी जास्त होते. कधी एकदम फिट असते ते कधी एक, कारण ते शिलाई मारतात. टेलर माझ्यावर वापरे बघतात, शिलाई मारतात तर ती बरोबरच्या बरोबर नाही जात. ती थोडी इकडे तिकडे हात सरकला का ती जाते. आलं या. मग एका बाजूला फिट आहे, एका बाजूला थोडंसं लूज असते. मग ज्याला जर सक्त सवय आहे तर तो सांगेल नाही इथे शिलाई मारे बघ, हे थोडं लूज आहे, इथे फिट झालेलं आहे, मग ते काढा. असं एक सिस्टम आहे. कारण ज्या माणसाचं मन बरोबर नसेल ना, तो खोडी सगळ्या गोष्टीचं काढत. लक्षात ठेवा पाहिजे, जसं आहे त्यात समाधान करा. आता मी सगळे बघा रेडीमेड माझे, मी शिवायला जास्त जात का, कारण टाईम पण नाही मला. मिळालं ते आहे बस. काय पाहिजे तुम्हाला? आदरणीय हे जगाची मोह एक सेकंद आपल्यासाठी आहेत का? जो देवाला घाबरतो ना, तो या जगाच्या वस्तूवर प्रीती करत नाही. कारण त्याला माहिती आहे इथे जिथे तुझं धन आहे तिथे तुझं मन लागलं तर संपलं. आपला आत्मा स्वर्गात, म्हणून मध्ये 16:26 दिलेला आहे. जगात सर्व कमावलं, आत्मा गमावला काय फायदा. आत्मा घालवू नका. आत्म्याची ओळख करा. तुम्हाला वाटते कोण दिसलं तर गरिबांना मदत कर. देवाला तू मदत केली. आज हे डुप्लिकेट देव एवढे पैसे कमवतात की विचार करू शकत नाही. सत्य बोलतो तुम्हाला. आणि त्याच्याकडे एवढी लाईन लागते की विचार नाही ना. आपण ह्या देवाकडे ज्याने तुम्हाला बनवलं, ज्याने तुम्हाला घडवलं. आईला विचारा पहिला की
मुलगा होणार का मुलगी होणार डिसाईड असते. बाप असं सांगितलं मुलगा झाला ते करायचं, आणि मुलगी झालं ते नाव द्यायचं, त्याला ते द्यायचं. एकच या पृथ्वीमध्ये आलेला होता तो प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं नाव पवित्र आत्म्याने जोडलेलं होतं आणि ते पवित्र मर्याद्वारे त्या देवदूताने सांगितल्या गोष्टी त्याचं नाव होऊ शकतो. मध्ये 1:23 कुमारी गर्भवती होऊन तिला पुत्र होईल, त्याला इमानुएल हे नाव देते. या केंद्राचा अर्थ आमच्या बरोबर दे, आमच्या बरोबर दे. म्हणून ही प्रार्थना ट्रस्ट यशासाठी आहे की आमच्या बरोबर देव. इथे जाती नाही, धर्म नाही, कर्म नाही, काय याची चांगली कर्म आहे ती, या कर्मासाठी नाही, त्या कर्मासाठी नाही, त्या आध्यात्मिक कर्मासाठी हे शिक्षण आहे. इथे कोणाला कन्वर्ट केलं जात नाही, कारण शास्त्राचं शिक्षणच आहे. ज्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे त्यांनी त्यावर भरवसा करून पुढे जायचं. आता अनेक लोकांना मूर्तीमध्ये विश्वास आहे, त्याला आपण काय बोलू शकतो, पण त्यांना शिकवू शकते की त्याच्यात तुम्हाला काय मिळणार नाही, त्याच्यातले तुमचे खिशातले पैसे संपतील. तुम्ही एका गरीब आणि एखाद्या गरजवंत व्यक्तीला मदत केली तर फायदे होते. मूर्तीपूजामध्ये असणाऱ्यांना नशाचा शौक जास्त असतो असं शास्त्र पण शिकवतं. आणि यामध्ये खाली बसलेलं घर शैतान, मग तिथे माणसात सैतान कार्य करते. कारण प्रार्थना कमी आणि खाण्यापिण्याचा कार्यक्रमचा प्रोग्रामचा मार्ग वेळ जास्त असतो. म्हणून देवाने मूर्तीपूजापासून दूर, नाही तर त्याला काय त्याच्यात आत्मा सोडायला त्याला काय मुश्किल, आत्मा टाकायला काय मुश्किल आहे. अरे मटण आणलं तर फ्रीजमध्ये, मासे आणले फ्रीजमध्ये ठेवता आठवड्यापर्यंत. माणूस मेला तर 1 दिवस नाही ठेवू शकत. पळवा लवकर जाऊ दे, वास येऊन येते त्याला. कुठे ठेवतात तो? किडे मुंगीचा मालमत्ता आहे. जन्माला आला 3 ते 3.5 किलो, मेला त्याच्यानंतर राख आणि माती 3 ते 3.5 किलो. फक्त त्याने पापाचं या पृथ्वीवर वजन वाढून गेला. तू सांगते माझा 70 किलो झाला, तो माझा 80 किलो झाला, तो सांगते माझं 120 किलो झालं. मग भरले तुझं टाईम. आपला टाईम खाली करा. कारण येशू ख्रिस्तामध्ये पाप नव्हता म्हणून तो पाण्यावर चालला. ज्याचं वजन हलकं आहे तो पवित्र जीवन जगतो, तो पवित्रच राहणार. त्याचं वजनाला हलकंपणा येणार, कारण का त्याच्या डोक्यावर भार नाही, नाहीतर पापाचा भार आहे. हे करायचं आहे, ह्याला फसवायचं आहे, त्याला लुटायचं आहे, इकडून पैसे मिळतील का, तिकडून पैसे मिळतील का, याचं चक्र फिरतं राहणार. स्वर्गीय बापाच्या प्रार्थनेमध्ये असं शिकले आम्हाला महत्त्व. म्हणून पैसा मिळतो, तो पैसा बेस्ट खर्चा बनवतो. लक्षात ठेवा, इथे तिथे नाही. आता हे शेवटचे काळ आलेले आहेत. लोकांमध्ये येणारा प्रसंग, आजार, दुःख, संकट किती कठीण येणार आहे. प्रकटीकरणामध्ये 16 अध्याय तुम्ही वाचा, टाईम नाही मिळत. 16 अध्याय वाचा. दुसऱ्या वचनामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही नमन करणार, पण तुम्हा अंगामध्ये परमेश्वर खाण्याचे पोट सोडणार. त्यांनी पहिल्याने जाऊन आपली वाटी त्यांनी पृथ्वीवर ओतली. वाट्या ओतणाऱ्या वरनं दारूच्या वाट्याने, तर काय क्रोधाच्या वाट्या, मग त्याची शौपदाची खूण, त्याचे शौपदाची खूण धारण केलेल्या त्याच्या मूर्तीला त्या नमन करणाऱ्या त्या लोकांना वाईट घाणेरडे फोड, काय घाणेरडे फोड आले. मग आता विचार करा, आता त्या आपल्या अंगाचा कदाचित घाम निघते, त्याचा वास येतो, पण त्या टायमाला स्वतःच्या अंगाला असे फोड येतील तर स्प्रे मारायची गरज नाही. बरोबर की नाही? काय सांगितले त्याच्यात? ज्याला माहिती आहे तो हे काम करणार. चॉकलेट खाल्लं तर तिकडे एक मूर्ती दिसली का चाललं,
हालेलुया. अरे तुम्ही टी व्ही, मोबाईल त्याला कवर पॅक करता, ती मूर्ती आणता, तिला कवर न तिला काय केलेलं, काही केलं तरी त्याच्यात पाणी शिरतं, धूळ शिरतं. शास्त्रात खूप लिहिलेलं आहे. मूर्तीपूजेविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे इतक्या सुंदर शिक्षण दिलेले आहेत की तुम्ही त्या विचार पण करू शकत नाही. काय आपल्या जोडीला येणार, आत्मा जाणार तुझे माहिती नाही. मी नेहमी शिकवतो की आत्म्याची तयारी करायला माझ्या उपसकाळी प्रार्थना आत्म्याची, म्हणजे इथे देव नाही दिसत पण तुमचा विश्वास दिसला पाहिजे. जिकडे विश्वास आहे तिकडे देव आहे. ते 18-20 2 किंवा 3 माझ्या नावाने जमीन तिकडे मी हजर आहे. ज्ञान घ्या ना देवाचं ज्ञान नाही घेतलं तर स्वर्ग कसं घेता येईल हे वाचा नाही पवित्र शास्त्र. याची किंमत कशी आहे, 300 ते 350 रुपये आहे. 300 का 350 रुपयाला पवित्र शास्त्र मिळते, जास्त किंमत नाही आहे. मोबाईल तर किती हजाराचा मिळते, टी व्ही किती हजाराचा मिळते, गाडी किती हजाराची मिळते. नाही काय बोलत, मोबाईल जर तुम्ही घेऊ शकता त्याच्याबद्दल एक उद्योग घ्या ना, खर्च करून धंदा काढायला सुरुवात करा. एखादा धंदा तुम्ही तयार केला तर त्याच्यातून 2 पैसे तुम्हाला आले तर दुसऱ्या टायमाला मोबाईल फ्री घ्या, कारण तुमचा धंदा चालू आहे, बिझनेस. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या. मूर्तीपूजामध्ये पैसा जो वेस्ट होते तर लोक इकडे तिकडे जातात. बघा पाहिजे ते किती पैसे संपतील. मी शिकवतो, सच्चाई बोलतो तुम्हाला, कारण तुम्ही इकडे आले नंतर प्रयत्न कर, तुम्हाला येऊन पण नाही देणार. आले ते येतील कसं माहिती आहे का, प्रार्थनेला गरज आहे ना तेवढे येतील, परत काय नाही म्हणत, काही तुमचा फरक उपयोग येणार नाही. कारण देव लूक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे माणसात शिरल्यानंतर त्या माणसाला किंमत देते. म्हणून पहिलं प्रथम मूर्तीपूजापासून. मूर्तीपूजाच्या लोकांची परिस्थिती फार आजच्या काळात कठीण आहे. संकट तुमच्या पाठीमागे काय येतात, दुःख तुमच्या पाठीमागे काय येतात, निराशा का तुमच्या मागे येतात, कारण तुम्ही त्या देवाच्या शिक्षणाचा पालन केला नाही म्हणून. त्यांच्या पाया पडू नका, त्यांची सेवा करू नकोस. मी तुझा तो परमेश्वर आहे. लोक पाया पडायला जातात इकडे तिकडे, पाया काय पडायचं, ती मूर्ती आहे. ते कुठलं का द्यायला लागते पेपर. आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं. इकडे पहिले एक मूर्ती होती अशा हाताची, म्हणजे पुनरुत्तीचं दाखवलं, मी येशू बोलते उठलेलं आहे असं ते होतं, तिकडे ठेवलेलं. तर काहीतरी काम करताना तुटलं 12 वाजता खाली हा तुटल्यानंतर त्याला फेविक्विक लावलं, चिकटवलं ना, झाला हात. डॉक्टर कोण, मग डॉक्टर कोण, ऑपरेशन कोणी केलं, ऑपरेशन कोणी केलं, ज्या देवाला मी बनवू शकतो तर मग देव नक्की आहे कोण, तो का मी देव नाही म्हणू शकत. पण मूर्ती बाबतीत मी तुम्हाला सांगतो, देव आहे, आपण बाकी. तिथे गैरसमज आहे. वचनाला देव आहे, मग ते 10:20 मध्ये दिलेलं आहे, किंवा 10:35 मध्ये वचनामध्ये देव आहे. मग ते 18:20 2 किंवा 3 माझ्या नावाने जमते आहे. देवाच्या नावाने जमणारे देव आहे, कारण देव त्यांना पाठवतो. योहान 15:4-7 हे शास्त्रात लिहून दिले. आणि हे शास्त्राचं वचन मध्ये 24-35 रद्द होऊ शकत नाही. तुम्ही रद्द होते पण वचन रद्द होणार नाही. मूर्तीपासून बऱ्याच वचन आहेत, तेवढं आपल्याला ट्रेनिंग देता येत नाही, शिकवता येत नाही. अर्धा तासाभरात काही सगळे मास्टर होत नाही. म्हणून मला रिट्रीटला या, रिट्रीट करा. सोमवारपासून रिट्रीट असते इकडे. रिट्रीटमध्ये सहभाग घ्या, चांगलं ज्ञान शिकायला मिळेल, चांगले अनुभव शिकायला मिळेल, तुमच्या जीवनामध्ये शांती येईल, आनंद येईल. मी ओळखतो तुमच्यामध्ये कोणते आहे, मला काही गरज नाही.
पण मी तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर ना सुधारले तर शेवट त्याच्या कर्माचा तो फळ देतो. मी नाही देऊ शकत, कारण आपल्याला कोणाला वेतन देण्याची परमेश्वरी कृपा दिली नाही. लोकांना शिकवू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, समजावू शकतो, घडवू शकतो. आता तुम्हाला गेल्या आठवड्याची तुम्हाला माहिती आहे ना, प्रार्थना केली तर पाऊस आला की नाही, ऊन असताना पाऊस आला की नाही, मग देव जिवंत आहे की नाही, मग तो मूर्ती पूजा करायची नाही. हे अनुभव तुम्ही का घेऊ शकता? जो परमेश्वर जिवंत आहे तो तुमच्या जीवनामध्ये सगळं करू शकते की नाही? सांगितलेलं का नाही? पाऊस एवढा येईल की विचार करू शकत नाही. छोटीशी एक प्रार्थना केली परमेश्वर पिता, दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व लोकांना सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद देवा. आपल्या गरजा, आपल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करा. आपल्या जिवंत देवाची खरी बरोबर ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन. हालेलुया.